वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. आणि आज आपण एक छोटासा टॉपिक घेतलाय, म्हणजे सायन्सचा हा टॉपिक आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने ब्लड हा टॉपिक आज आपण इथे निवडला आहे. म्हटलं तर हा पूर्ण टॉपिक एक खूप मोठा आणि वास्ट टॉपिक आहे. कदाचित 1-1.5 तासापेक्षा जास्त मोठं लेक्चर होईल, इतका मोठा तो आहे. कारण पूर्ण ब्लड सिस्टीम आपण जर बघितली, म्हणजे रक्ताभिसरण संस्था जर आपण बघितली तर खूप मोठा टॉपिक होईल. परंतु यामध्ये मी फक्त ब्लड हा टॉपिक घेतलाय, ज्यामध्ये आपण आज ब्लड याचे प्रमुख जे घटक आहेत, जसं प्लाझ्मा आहे आणि रक्तपेशी आहेत, म्हणजे ब्लड सेल आहेत, त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत. तुम्हाला वाटल्यास तुम्हाला जर लेक्चर हवं असेल तर जसा मला वेळ मिळेल तसं मी यावर पूर्ण लेक्चर टाकणार आहे. जसं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, त्याच्यानंतर एक्सक्रेशन सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. प्रत्येक सिस्टीम आपल्याला व्यवस्थितरित्या कव्हर करायची आहे, कारण सायन्समध्ये यावर हमखास प्रश्न असतात. तर आपण बघतो की आजचा आपला महत्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगितलं की ब्लड आहे. चला तर मग आता आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. आणि याआधी तुम्ही चॅनलला भेट दिली नसेल आणि चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आताचे आणि समोर येणारे ज्या काही गोष्टी असतील किंवा जे काही व्हिडिओ अपलोड होतील किंवा पोस्ट सेक्शनमध्ये आपण प्रश्न घेत असतो त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. चला मग सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉपिकला. आपण बघतो रक्त जे आहे ते शरीराच्या वजनाच्या सुमारे 7 ते 8% असते. किती पर्सेंट असते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, फॅक्च्युअल गोष्ट आहे ना, असे प्रश्न विचारतातच वन लाईनर मध्ये किंवा तुम्हाला मल्टी लाईनर देऊन त्यामध्ये एखादा असा फॅक्ट पॉइंट विचारण्यात येतो. तर लक्षात ठेवा, रक्त हे शरीराच्या वजनाच्या सुमारे 7 ते 8% असते. सरासरी त्याचं प्रमाण जर आपण बघतो, पुरुषांमध्ये 5 ते 6 लिटर आपल्याला रक्त पाहायला मिळते. ते जर आपण स्त्रियांमध्ये जर विचार केला तर 4 ते 5 लिटर रक्त असते. तर आपण बघतो की स्त्रियांमध्ये हे रक्ताचं प्रमाण कमीच असते, कारण मेन्स्ट्रुअल सायकल आहे त्याच्यामुळे, आणि ते रिजनरेट होत राहते. आणि रक्ताचा पीएच जर आपण बघितला तो स्लाइटली अल्कलाइन असतो. स्लाइटली अल्कलाइन याचा अर्थ काय असतो, तर 7.35 ते 7.45 या दरम्यान त्याचा पीएच असतो. म्हणजे आपण बघतो की हा बेसिक याच्यामध्ये जातो. आता बेसिक गुणधर्म याला काय येतात ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणारच आहे एक्सप्लेन करून. तर लक्षात ठेवा, तुम्हाला जर सरासरी विचारलं, स्लाइटली अल्कलाइन असं म्हणू शकता. ठीक आहे. तर मानवी शरीरामध्ये आपण बघतो की मी तुम्हाला पुरुषांमध्ये रक्ताचं प्रमाण सांगितलं आणि स्त्रियांमध्ये, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सरासरी विचारलं किती असते, तर सरासरी 5 लिटर रक्त असते, असं तुम्ही ॲव्हरेज पकडून घ्या. शरीराच्या बाबतीत पर्टिक्युलरली स्त्री किंवा पुरुष असं मी म्हटलं नाही, सरासरी म्हटलं आणि मानवी शरीराच्या बाबतीत म्हटलं. ठीक आहे, समजलं. आणि रक्त हे काय, एक संयोजी ऊती आहे, म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूचा एक प्रकार आहे, लक्षात घ्या. आता रक्ताचं प्रमुख कार्य काय करते, रक्त काय करते, वायूचं परिवहन करते, पोषक तत्वाचं परिवहन करते, टाकाऊ पदार्थांचं परिवहन करते, शरीराचं संरक्षण करण्याचं, किंवा एन्झाईम्स असतात किंवा विकर आहेत, म्हणजे तुम्ही त्याला विकर म्हणू शकतात, संप्रेरके आहेत म्हणजे हार्मोन्स आहेत, याचं परिवहन करणं, त्याच्यानंतर ताप नियमन करणं म्हणजे टेम्परेचर मेंटेन ठेवणं, हे रक्ताचं प्रमुख कार्य असते. समजलं तुम्हाला? काही इथे गोल राऊंड मध्ये दाखवलेला आहे की रक्ताचा किंवा रक्तद्रवाचा अल्कली जो बेसिक गुणधर्म आहे तो बायकार्बोनेट मुळे असतो. असं मी तुम्हाला सांगितलं ना, रक्त हे बेसिक असते, म्हणजे स्लाइटली अल्कलाइन असते. तर मग स्लाइटली अल्कलाइन का आहे, असा कुठला फॅक्टर आहे की जो त्याला स्लाइटली अल्कलाइन बनवतो, तो फॅक्टर आहे बायकार्बोनेट. बायकार्बोनेट सगळ्यांना माहिती असेल. कारण इथे बायकार्बोनेटच का, तर कारण आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 70% जो काही कार्बन डायऑक्साईड आहे, तो कार्बन डायऑक्साईड रक्तद्रवामध्ये बायकार्बोनेटच्या स्वरूपात असते. आणि या बायकार्बोनेटमुळेच काय होते, तर रक्ताला एक स्लाइटली अल्कलाइनिटी म्हणजे बेसिक गुणधर्म प्राप्त होतात. म्हणून रक्त जे आहे ते स्लाइटली अल्कलाइन असते, म्हणजे बेसिक असते, असं तुम्ही म्हणू शकता. त्याचं विशिष्ट गुरुत्व सुद्धा आहे. विशिष्ट गुरुत्व म्हणजे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सुद्धा आहे, ती 1.035 टू 1.075 एवढी असते. म्हणजे 1.035 ते 1.075 एवढी त्याची काय असते, म्हणजे त्याचं विशिष्ट गुरुत्व असते, म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते, असं तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हे रक्ताबद्दल थोडक्यात काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली. आता आपल्याला डिटेलपणे प्रत्येक गोष्ट लक्षात घ्यायची. रक्ताचे विभाजन हा आपला प्रमुख टॉपिक आहे आता सध्याचा. तर बघा, मानवी रक्त मुख्यतः 2 घटकांनी बनलेलं असते. ते 2 घटक कोणते आहेत, तर प्लाझ्मा आहे आणि ब्लड सेल आहे. तर प्लाझ्मा आपण बघतो, प्लाझ्मालाच तुम्ही रक्तद्रव असं म्हणू शकता. यावर आधारित एमपीएससी प्रिलिम्स मध्ये आधी प्रश्न विचारलेले आहेत, शिवाय कंबाईनला सुद्धा प्रश्न पडलेला आहे.
त्याच्यानंतर आपण बघतो ब्लड सेलवर तर हमखास प्रश्न असतो, म्हणजे असतो ग्रुप सी आहे, ग्रुप डी आहे, त्याच्यानंतर राज्यसेवा प्रिलिम्स आहे आणि कंबाईनला पण म्हणजे ग्रुप बीलाच प्रश्न पडलेले आहेत. तर रक्तद्रव म्हणजे काय आपण बघतो, रक्तातील रंग नसलेला जो काही फिकट पिवळसर अल्कली माध्यम, म्हणजे अल्कली माध्यम मी तुम्हाला काय सांगितलं, अल्कलाईन किंवा तुम्ही बेसिक मीडियम म्हणू शकता, असलेला द्रव म्हणजे रक्तद्रव होय. रक्तद्रव होय. आता इथे तुम्हाला काय दिसत आहे, मी असं इथे ट्यूब घेतलेली आहे आणि ट्यूबमध्ये तुम्हाला ब्लड दिसत असेल. यामध्ये मी लिहिले, यामध्ये दाखवलेलं आहे की आरबीसी आहे, डब्ल्यूबीसी आहे किंवा प्लेटलेट्स आहेत आणि प्लाझ्मा आहे. प्लाझ्मा तुम्हाला असा रक्तामध्ये असा असतो, ज्याच्यामध्ये आपण बघतो मला ट्यूबमध्ये फिकट पिवळसर अल्कली माध्यम सारखं दिसत असेल. आता अल्कली आहे की बेसिक म्हणजे ऍसिडिक आहे हे तुम्हाला माहिती नाही, पण मी तुम्हाला सांगितलं ते अल्कली आहे म्हणून तुम्ही म्हणाल की अल्कली आहे, पण तुम्हाला पिवळा रंग तर दिसत आहे. हे सगळं ब्लडच आहे आणि या ब्लडमध्ये हा जो पिवळा पिवळा पदार्थ तुम्हाला दिसत आहे त्यालाच आपण काय म्हणतो, प्लाझ्मा असे म्हणतो. ही प्लाझ्माबद्दल डिटेल सांगायचं झालं तर एकूण रक्ताच्या किती टक्के असतो, तो 55% असतो. आता हे पूर्ण समजा आता हे ट्यूब घेतली, या ट्यूबमध्ये तुम्हाला पूर्ण ब्लडच आहे. त्या ब्लडमध्ये तुम्हाला हे प्लाझ्माची लेवल जास्त दिसत आहे, म्हणजे प्लाझ्मा जर आपण बघितला तर एकूण ट्यूब पैकी प्लाझ्मा जास्त प्रमाणात आहे, म्हणजे 55% तुम्हाला तो प्लाझ्मा दिसेल. आणि नंतर आपण बघतो मग या प्लाझ्मामध्ये काय काय असते आणखी, या प्लाझ्मामध्ये असते 90% पाणी, 60% प्रथिने म्हणजे प्रोटीन असते आणि उर्वरित जो 3% भाग जो असतो ना, तो नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्सचा असतो, म्हणजे असेंद्रिय घटकांचा असतो. मी काय सांगितलं, हे ट्यूब बघा, ट्यूबवरून तुम्हाला सगळं काही लक्षात येईल. एक ट्यूब घेतली, समजा आपण ब्लड सॅम्पल घेतलं, ब्लड सॅम्पलमध्ये आपल्याला विचार करायचा आहे की याच्यामध्ये प्लाझ्मा किती आहेत किंवा ब्लड सेल किती आहेत. प्लाझ्मा आपल्याला भेटतो 55% आणि 55% आणखी काही भाग आहे ज्याच्यामध्ये 55%चं सुद्धा विभाजन कशा पद्धतीने झालंय की प्लाझ्मामध्ये सुद्धा 90% पाणी असते, 60% प्रोटीन असते आणि उर्वरित 3% भाग जो असतो असेंद्रिय म्हणजे नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्सचा असतो. आणि या प्लाझ्मामध्ये प्रामुख्याने किती प्रकारचे प्रथिने आढळतात, तर प्रामुख्याने 4 प्रकारचे प्रथिने आढळतात. मी तुम्हाला सगळी डिटेल माहिती कशाबद्दल सांगत आहे, प्लाझ्मा बद्दल सांगत आहे. मी तुम्हाला सांगितलं यामध्ये प्रथिने असतात मग कोणते आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याआधी प्रश्न पडलेले आहेत, PYQ आहेत, ते सुद्धा मी पोस्ट सेक्शन मध्ये टाकून देईन आपल्या चॅनलवर. तर बघा, यामध्ये आपण बघतो प्रथिनांमध्ये ग्लोबुलिन आहे, बरोबर आहे, नंतर अल्ब्युमिन आहे, नंतर प्रोथ्रॅम्बिन आहे, नंतर फायब्रेनोजन आहे. आता यामध्ये प्रत्येकाचं काय कार्य आहे, नेमकं ते काय काम करतात, त्यावरच सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. तर ग्लोबुलिन आहे, ग्लोबुलिन काय करते, अँटीबॉडी तयार करण्याचं काम करते. अँटीबॉडी म्हणजेच काय, प्रतिद्रव्ये तयार करणे किंवा रोगप्रतिकारक क्षमता असते ती डेव्हलप करण्याचं काम या ग्लोबुलिनचं असते. नंतर अल्ब्युमिन आहे, अल्ब्युमिन नेमका काय काम करतो, ऑस्मॅटिक बॅलन्स ठेवण्याचे काम करतो. ऑस्मॅटिक बॅलन्स म्हणजे शरीरातील पाण्याचा समतोल राखण्याचं काम कोण करत असतो, अल्ब्युमिन करत असतो. यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहे. प्रोथ्रॅम्बिन आहे, प्रोथ्रॅम्बिन काय करत असतो, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस मदत करत असतो. तसंच फायब्रोनिजन आहे, हा सुद्धा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतो. आता हे इम्पॉर्टंट आहे का, तर हो, हे अतिशय महत्वाचं आहे, कारण यावर आधी प्रश्न पडलेले आहेत. कोणते प्रथिने प्लाझ्मामध्ये असतात हे तुम्हाला समजलं. प्रामुख्याने 4 प्रथिने कुठले म्हटलं मी, ग्लोबुलिन, अल्ब्युमिन, प्रोथ्रॅम्बिन आणि फायब्रिनोजन, अशा प्रकारे. तर या व्यतिरिक्तही आणखी काही घटक असतात, जसं आपण बघतो ग्लुकोज आहे, अमिनो आम्ल आहे, मेद आम्ल आहे म्हणजे फॅटी ऍसिड आहे, अमिनो ऍसिड तर माहितीच असतं ना, मेद आम्ल, फॅटी ऍसिड, नंतर युरिया आहे व विविध प्रकारचे जे काही वायू सुद्धा असतात. आणि महत्वाची गोष्ट, शरीरातील मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की याला बेसिक गुणधर्म आहे. बेसिकच गुणधर्म काय आहे, कारण आपल्या शरीरामध्ये 70% कार्बोहायड्रेट जो आहे तो बायकार्बोनेटच्या स्वरूपात असतो. म्हणूनच आपल्या रक्ताला कोणता गुणधर्म प्राप्त होतो, म्हणजेच बेसिक गुणधर्म प्राप्त होतो, म्हणजेच त्याला तुम्ही म्हणू शकता अल्कलाइन नेचर किंवा स्लाइटली अल्कलाइन. एकदम परफेक्ट हे उत्तर योग्य होईल, स्लाइटली अल्कलाइन. जे आपण इथे डिटेल माहिती बघितली प्लाझ्मा बद्दल, आणि प्लाझ्मामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की प्लाझ्मामध्ये कोणकोणते घटक असतात आणि कोणकोणते प्रथिने असतात, ते सगळं महत्वाचं आहे. तर रक्तामध्ये प्रामुख्याने 2 घटक पडतात, प्लाझ्मा आणि ब्लड सेल. यामधला प्लाझ्मा आपला कव्हर झाला. ठीक आहे, आता आपण ब्लड सेल याबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत. A to Z माहिती आपल्याला कव्हर करायची आहे. मग सुरुवात करूया ब्लड सेलला. ब्लड सेल तुम्ही त्याला काय म्हणू शकता, कॉर्पस्कल असं सुद्धा म्हणू शकता, म्हणजे रक्तपेशी. आता रक्तपेशीमध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. किती प्रकार, 3. कोणकोणते आहेत ते, रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल आणि प्लेटलेट्स.
आता काय सांगितलं, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेत पाहू. रेड ब्लड सेल त्याला आपण आरबीसी असं म्हणतो, म्हणजे लाल रक्तपेशी किंवा लोहित रक्तपेशी. तुम्हाला आयोग लोहितही देऊ शकते आणि लाल सुद्धा देऊ शकते. याला रंग लाल आहे म्हणून याला इरिथ्रोसाइट्स असं म्हणतात. आणि प्रामुख्याने हे बाय कॉन्केव्ह असते. बाय कॉन्केव्ह म्हणजेच काय म्हणू शकता, द्विअंतर्वक्र. म्हणजे त्याचा शेप कसा असते ते तुम्हाला दाखवणारच आहे. आतमधून ते असं अंतर्वक्र असते म्हणून त्याला काय म्हणतात, द्विअंतर्वक्र. ठीक आहे, बाय कॉन्केव्ह असं म्हटलंय. इरिथ्रोसाइट्स असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघतो डब्ल्यूबीसी, त्याला व्हाईट ब्लड सेल असं म्हणतात किंवा व्हाईट ब्लड कॉर्पस्कल असं म्हणतात. त्याला पांढऱ्या रक्तपेशी किंवा सैनिकी पेशी किंवा श्वेत पेशी असं म्हणतात. सैनिकी पेशी म्हणजे ज्या रक्षणाचं काम करतात. प्रामुख्याने आपल्या शरीरामध्ये व्हाईट ब्लड सेल ह्याच प्रोटेक्शनचं काम करत असतात. जसं आपण बघतो आपले बॉर्डरवर सैनिक असतात, त्याच्यानंतर म्हणजे आपण इकडे तिकडे जे काही सैनिक असतील ते सैनिक काय करत असतात, रक्षणाचं काम करतात. तसं आपल्या शरीरामध्ये रक्षणाचं काम करणाऱ्या ज्या काही पेशी असतात त्या प्रामुख्याने व्हाईट ब्लड सेल असतात. कुठलाही रोग तुम्हाला झाला असेल तर त्यामध्ये सुरुवातीला कशाची संख्या वाढते, व्हाईट ब्लड सेलची, कारण त्या काय करत असतात, प्रोटेक्शनचं काम करत असतात. ठीक आहे, आता बघा या व्हाईट ब्लड सेललाच आपण काय म्हणत असतो, ल्युकोसाइट्स असं म्हणतो. हे नावं सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण यावर सुद्धा प्रश्न पडतात. काय म्हटलं, याला व्हाईट ब्लड सेलला ल्युकोसाइट्स असं म्हटलं. त्याच्यानंतर आपला तिसरा प्रकार ब्लड सेल म्हटला तो म्हणजे प्लेटलेट्स. प्लेटलेट्सला आपण रक्तपट्टिका किंवा रक्तबिंबिका म्हणतो त्याला. आणि याचा आकार कसा असतो, बाय कॉन्व्हेक्स. आता मी तुम्हाला रेड ब्लड सेल आहे म्हणजे लाल रक्तपेशी आहे, त्याचा आकार सांगितला. तो कोणता सांगितला, बाय कॉन्केव्ह हा आकार सांगितला. मात्र प्लेटलेट्स मध्ये कसा असतो, बाय कॉन्व्हेक्स असा आकार असतो. आणि व्हाईट ब्लड सेल यामध्ये असा निश्चित आकार नसतो, कारण ह्या पेशी आपला आकार बदलत असतात. ठीक आहे, कारण ह्या ज्या असतात ना अमिबा सारख्या असतात, आकाराने मोठ्या असतात रेड ब्लड सेल पेक्षा. आणि त्यांचा आकार कसा असतो तो बदलत राहतो, म्हणून त्याला एक निश्चित आकार नाही. मात्र आरबीसी आणि प्लेटलेटला आकार आहे. आरबीसी ह्या बाय कॉन्केव्ह आहेत आणि प्लेटलेट्स आहेत त्या बाय कॉन्व्हेक्स आहेत, म्हणजे बहिर्वक्र तुम्ही असं म्हणू शकता. प्रामुख्याने तुम्हाला आणखी गोष्ट सांगितली की आरबीसीला इरिथ्रोसाइट्स म्हणतात, डब्ल्यूबीसीला ल्युकोसाइट्स म्हणतात, तर प्लेटलेट्स आहेत, प्लेटलेट्सला काय म्हणतात, थॅम्ब्रोसाइट्स असं म्हणतात. थ्रोम्बॅसाइट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स, जो उच्चार योग्य वाटत असेल तो तुम्ही करू शकतात. थॅम्बोसाइट्स म्हणा, इरिथ्रोसाइट्स म्हणा, ल्युकोसाइट्स म्हणा, पण शब्द लक्षात राहिले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टिक करता आला पाहिजे. जे काही मी तुम्हाला सांगितलं तेच आपल्याला तक्त्यामध्ये पाहायचं आहे. आता तुम्हाला सांगितलं ना ब्लड सेल, इथे तुम्हाला प्लेटलेट दिसत असेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर रेड ब्लड सेल दिसत असेल. आता लक्षात घ्या त्याचा बाय कॉन्केव्ह आकार पण लक्षात घ्या, दिसत आहे. त्याच्यानंतर आपण व्हाईट ब्लड सेल बघितल्या. व्हाईट ब्लड सेलमध्ये खूप सारे प्रकार पडतात, ते सुद्धा आपल्याला डिटेलपणे अभ्यासायचं आहे. आता सुरुवात करूया रेड ब्लड सेलला. रेड ब्लड सेल म्हणजेच तुम्ही रेड ब्लड कॉर्पस्कल असं सुद्धा म्हणू शकता. लाल रक्तपेशी किंवा लोहित रक्तपेशी. मला सांगितलं याला इरिथ्रोसाइट्स असं म्हणतात. आता इरिथ्रो म्हणजे काय होते, इरिथ्रो म्हणजे लाल होते आणि साइट्स म्हणजे काय होते, पेशी होते, म्हणून याचं नाव काय, इरिथ्रोसाइट्स. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हे बाय कॉन्केव्ह आहे आणि केंद्रक नसलेला, प्रामुख्याने याच्यामध्ये केंद्रक नसते. पण असा एक प्राणी आहे की ज्यामध्ये केंद्रक असते, आरबीसीला. लक्षात घ्या, आरबीसीला प्रामुख्याने केंद्रक नसते. काय म्हटलं मी तुम्हाला, म्हणजे यामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटत नाही, पाहायला भेटत नाही. परंतु म्हणजे प्रामुख्याने सस्तन प्राण्यामध्ये नसते, पण उंट हा असा एक सस्तन प्राणी आहे की ज्यामध्ये आरबीसीला म्हणजे रेड ब्लड सेलला काय असते, केंद्रक असते. उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यात सुद्धा केंद्रक असते. सस्तन प्राण्यामध्ये प्रामुख्याने आरबीसीला केंद्रक दिसत नाही, मात्र सस्तन प्राण्यापैकी उंट आहे त्याला आरबीसीला केंद्रक असते. आणि उभयचर प्राण्यांमध्ये किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सुद्धा केंद्रक असते. तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, विचारू शकता परीक्षेमध्ये, तर लक्षात ठेवा. आता प्रश्न पडला असेल की आरबीसीला त्याला लाल रंगच का प्राप्त होतो, तर हिमोग्लोबिनमुळे. आपण बघतो की हिमोग्लोबिन आहे त्या घटकामुळे त्याला आरबीसीला लाल रंग प्राप्त होतो. आता तुम्हाला इथे काय काय गोष्टी सांगितल्या, नॉन न्यूक्लिएटेड आहे म्हणजे त्यांना केंद्रक नाही सस्तन प्राण्यामध्ये. त्याच्यानंतर त्या कशा आहेत, सर्क्युलर बाय कॉन्केव्ह आहेत म्हणजे द्विअंतर्वक्र आहेत. आणि इरिथ्रो म्हणजे तुम्हाला लाल सांगितलं आणि साइट्स म्हणजे पेशी सांगितलं. आणि आता महत्वाची गोष्ट की ह्या ज्या असतात ना आकाराने लहान असतात, म्हणजे 7 मायक्रोमीटर व्यास असतो आणि 2.5
मायक्रोमीटर अशी जाडी असते. प्रामुख्याने आरबीसीचा आणि डब्ल्यूबीसीचा आपण जर गुणोत्तर बघितलं तर 601 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 600 आरबीसी असतील त्या मानाने मात्र एकच डब्ल्यूबीसी असेल, कारण डब्ल्यूबीसी आकाराने आरबीसी पेक्षा मोठे असतात, म्हणून लक्षात ठेवा. हे गुणोत्तर सुद्धा विचारू शकतात. आणि सामान्यतः आरबीसीचं जे प्रमाण असते ते स्त्रियांमध्ये कमी असते आणि पुरुषांमध्ये जास्त असते. मग कमी असते तर ते किती असते किंवा पुरुषांमध्ये असते तर ते किती असते? आपण बघतो की 4.3 ते 5.2 मिलियन प्रति घन मिमी किंवा तुम्ही म्हणू शकता 43 ते 52 लाख प्रति घन मिमी एवढं जे प्रमाण असते ते स्त्रियांमध्ये असते. तर पुरुषांमध्ये आपण बघतो 5.1 ते 5.8 मिलियन प्रति घन मिमी, म्हणजेच तुम्ही 51 ते 58 लाख प्रति घन मिमी असं म्हणू शकता. हे काय आहे तर आरबीसीचं प्रमाण आहे. पर्टिक्युलरली स्त्री किंवा पुरुषामध्ये असं विचारलं तर लक्षात ठेवा. नंतर आरबीसी किती दिवस जगतात असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. प्रामुख्याने आरबीसीच्या 127 दिवस जगतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये नवीन सेल जनरेट होऊ शकतात आणि नवीन सेल जनरेट होत असतात. तर हे जे शरीर आहे जसं जसं बदलत जाते तसं तसं शरीरामध्ये पेशींची नवनवीन कार्य सुरूच असतात आणि पेशी काय असतात, जन्माला येतात किंवा मरतात. तर आपण पेशी हा चॅप्टर पूर्ण डिटेलपणे शिकणार आहोत. तर आता सध्या तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा की फक्त पेशी ज्या असतात ना त्या जनरेट होत असतात, त्याचं मल्टिप्लिकेशन होत असते, म्हणून लक्षात ठेवा. तर मग आरबीसी किती दिवस जगतात? आरबीसी फक्त 127 दिवस जगतात. आणि सरासरी विचारलं तर अप्रॉक्सिमेटली असं परीक्षेमध्ये विचारण्यात येते. तर अॅक्युरेट नसलं तरी पण सरासरी एक लक्षात ठेवा 120 दिवस. मग 120 दिवसानंतर त्यांचं काय होते, त्या स्प्लीन मध्ये जाऊन मरतात. आता स्प्लीन कुठे आहे हे तुम्हाला माहिती नसेल. स्प्लीनला प्लीहा असं म्हणतात. पण हे पूर्ण डिटेल स्प्लीन काय आहे किंवा यकृत जे काही स्वादुपिंड सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि पूर्ण आपलं जे काही आहे त्यामध्ये शिकणार आहोत. म्हणजे एक सायन्सचं लेक्चर घेईल त्यामध्ये तुम्हाला डिटेलपणे सांगणार आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आरबीसीची संख्या वाढणे किंवा आरबीसीची संख्या कमी होणे, आता यावर सुद्धा टर्मिनॉलॉजी आहेत आणि त्या म्हणजे आहेत आणि त्यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. जसं आरबीसीची संख्या जर वाढत असेल, आपण बघतो ना की त्याच्या सेल पेशी वाढल्या म्हणजे कुठल्या पेशी वाढल्या हे आपल्याला माहिती नसते. तर आरबीसी जर वाढत असेल त्याला आपण इरिथ्रोसायटोसिस असं म्हणतो. आणि आरबीसीची संख्या जर कमी होत असेल त्याला आपण इरिथ्रोसायटोपेनिया असं म्हणतो. मी काय सांगितलं, आरबीसीची संख्या जर वाढत असेल म्हणजे लाल रक्तपेशींची संख्या जर शरीरामध्ये वाढत असेल त्याला आपण इरिथ्रोसायटोसिस असं म्हणतो. आणि संख्या जर कमी होत असेल तर आपण त्याला इरिथ्रोसायटोपेनिया असं म्हणतो. प्रश्न तुम्हाला पडला असेल की आरबीसी नेमक्या कोठे तयार होतात? तर प्रामुख्याने यकृतात तयार होतात. कधी? जेव्हा गर्भावस्थेत असताना. आणि त्याच्यानंतर स्प्लीन मध्ये सुद्धा होतात. आणि प्रौढ माणसामध्ये प्रामुख्याने आरबीसी जे आहेत त्या अस्थिमज्जेत म्हणजे बोन मॅरो मध्ये तयार होतात. बोन मॅरो म्हणजे काय असते असा प्रश्न पडला असेल तर अस्थी म्हणजे आपले जे हाडं आहेत त्यामध्ये पोकळ जागेत असलेल्या मूळ पेशी ज्या असतात, स्टेम सेल ज्या असतात, त्या स्टेम सेल मधलाच आपण अस्थिमज्जा असं म्हणतो आणि तिथेच आरबीसी तयार होतात. ठीक आहे. अशा प्रकारे आरबीसी बद्दल आपण माहिती घेतली. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आरबीसी मध्ये एक घटक येतो ज्यामुळे त्याला लाल रंग प्राप्त होतो. मग तो कोणता घटक? तर हिमोग्लोबिन. काय म्हटलं होतं आपण? हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन बद्दल आपण माहिती पाहू. हिमोग्लोबिन मध्ये हिम म्हणजे तुम्ही किंवा हाईम असं म्हणू शकता किंवा हिम म्हणू शकता, म्हणजेच लोह, आयन म्हणू शकता. आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिन हे तर तुम्ही शिकलेच आहात. ग्लोबिन मी तुम्हाला सांगितलं ग्लोबिनचं काय काम असते. आणि त्यामध्ये मध्ये ग्लोबिन मध्ये आपण ग्लोबुलिन किंवा अल्ब्युमिन हे जे प्रथिने आपण बघितली. इथे ग्लोबिन हे काय आहे तर प्रथिन आहे. ठीक आहे. आता हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांमध्ये किती असते, स्त्रियांमध्ये किती असते, एक ऍव्हरेज किती असायला पाहिजे? आपण बऱ्याच वेळा आपलं रक्त चेक करत असतो तर त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की पुरुषांमध्ये 13 ते 18 ग्रॅम प्रति 100 मिली एवढं रक्त असते. तर स्त्रीमध्ये किती? 11.5 ते 16.5 ग्रॅम प्रति 100 ml ला रक्त असायला पाहिजे एक ऍव्हरेज आहे. तर हिमोग्लोबिन समजा कमतरता असेल तर काय होईल तर ॲनिमिया. प्रामुख्याने वयाच्या 30 नंतर बहुतेक स्त्रियांमध्ये ॲनिमिया आपल्याला पाहायला मिळतो. त्याला पंडुरोग असं सुद्धा म्हणतात, कारण रक्ताची कमतरता होते. त्यामुळे अशा गोष्टी स्त्रियांमध्ये प्रामुख्याने ॲनिमियाचं प्रमाण जास्त असते. नंतर आपण बघतो हिमोग्लोबिन जर जास्त असलं, प्रमाणापेक्षा जास्त असलं
तर काय होते, त्याला पॉलिसायथेमिया असं म्हणतात. हा एक नावाचा म्हणजे पॉलिसायथेमिया नावाचा रोग आहे. जर तुमचं हिमोग्लोबिन जास्त प्रमाणात झालं असेल तर अशा प्रकारचा सुद्धा रोग उद्भवू शकतो. सहसा तर हिमोग्लोबिन सगळ्यांमध्ये जास्तीत जास्त कमीच असते, म्हणून ॲनिमिया हा रोग प्रामुख्याने जास्त पाहायला मिळतो. नंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, की हिमोग्लोबिन जे आहे ते शरीरामध्ये ऑक्सिजनचे किती रेणू वाहून नेऊ शकते? जास्तीत जास्त 4. आणि तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगते, की रक्ताचा रंग लालच आहे. आता मी तुम्हाला सांगितलं रेड ब्लड सेलला लाल रंग हिमोग्लोबिनमुळे येतो. मग हिमोग्लोबिनला लाल रंग कशामुळे येतो? जसं आपण बघतो लोखंडावर गंज चढतो, बरोबर आहे? तर तसाच या हिमोग्लोबिनचा सुद्धा रंग होत असतो. नेमकं काय होत असते, रक्ताचा रंग जो असतो तो लोह प्लस ऑक्सिजन प्लस पाणी या तिन्ही गोष्टींचा संयोगामुळे तो रंग तसा तयार होत असतो. रक्ताचं कार्य काय आहे, तर फुफ्फुसांपासून ऊतींना ऑक्सिजन नेणे. मी जसं म्हटलं म्हटलं तुम्हाला, की एक हिमोग्लोबिन आहे ते जास्तीत जास्त ऑक्सिजनचे 4 रेणू वाहू शकतो. आता यामध्ये महत्वाची गोष्ट, की अशा प्रकारे आपण हिमोग्लोबिन बघितलं म्हणजे आरबीसी हा टॉपिक पूर्णपणे कव्हर केला. तर यामध्ये सुद्धा ग्लोबिन, प्रथिन आणि हेम असते, ज्यामुळे लोखंडाचे फेरस, आपण लोखंडाला म्हणतो फेरस, तर त्याचे काय असतात, आयन्स आपल्याला पाहायला मिळतात. समोर आपण रक्तपट्टिका म्हणजेच रक्तबिंबिका, तुम्ही त्याला प्लेटलेट्स असं म्हणू शकता, त्याबद्दल माहिती बघणार आहोत. तर याचा आकार असतो तो कसा असतो, द्विबहिर्वक्र म्हणजे बाय कॉन्व्हेक्स असतो. तसेच रंगहीन असते, म्हणजे आपल्याला प्लेटलेट्स प्रामुख्याने रंगहीन पाहायला मिळते, त्याला कुठल्याही प्रकारचा रंग नसतो. आणि यांना थॅम्ब्रोसाइट असं आपण म्हटलं, काय म्हटलं, थॅम्ब्रोसाइट्स असं आपण म्हणतो. आणि यांना सुद्धा केंद्रक नसते आणि अतिशय लहान असतात. 2.5 ते 5 मायक्रोमीटर असा व्यास असतो आणि तबकडी सारखे असतात. 5 ते 10 दिवस जगतात. जसं आरबीसी किती दिवस जगतात, सरासरी 120 दिवस. तर ह्या 5 ते 10 दिवसच जगू शकतात प्लेट्स. आणि ह्या सुद्धा कुठे तयार होतात, बोन मॅरो मध्ये, म्हणजे अस्थिमज्जेत तयार होतात. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये प्लेटलेट्स म्हणजे कोॲग्युलेशनला मदत करतात. कोण, तर रक्तपट्टिका. हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट, त्याला थॅम्ब्रोसाइट्स असं म्हणतात, यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. तर रक्तामध्ये 2.5 ते 4.5 लाख प्रति घनमिमी एवढ्या रक्तपट्टिका असतात. प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉइड या रोगामध्ये प्लेटलेटचं प्रमाण जे आहे ते कसं होत असते, कमी होत असते. अशा प्रकारे आपण प्लेटलेट्स आहेत याबद्दल डिटेल माहिती बघितली. आता समोर आपल्याला WBC हे म्हणजे पांढऱ्या पेशी आहे, याबद्दल माहिती बघायची आहे. तर पांढऱ्या पेशी जे असतात त्या आकाराने मोठ्या असतात. अमिबा सदृश्य केंद्रक याला WBC ला केंद्रक असते, लक्षात ठेवा. आणि रंगहीन पेशी आहेत आणि आरबीसी पेक्षा ह्या मोठ्या असतात. 8 ते 15 मायक्रोमीटर यांचा व्यास असतो. साधारणतः 5,000 ते 11,000 प्रति घनमिमी WBC आपल्याला आपल्या शरीरामध्ये असायला हव्यात, म्हणजे हे एक रेंज आहे. त्याच्यानंतर आपण बघतो, की याला काय म्हटलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं ल्युकोसाइट्स असं म्हणतात. आणि WBC ला साधारण 3 ते म्हणजे प्रामुख्याने आपण बघतो 3 ते 4 दिवस जगतात. जसं मी तुम्हाला सांगितलं आरबीसी 120 दिवस सरासरी, त्याच्यानंतर प्लेटलेट्स आहेत त्या 10 दिवस आणि WBC आहेत त्या 3 ते 4 दिवस जगतात. अशा प्रकारे WBC बद्दल आपण माहिती बघितली. आता WBCचे प्रामुख्याने प्रकार आहेत, त्यावर हमखास प्रश्न असतो. त्यामध्ये आपण बघतो की ग्रॅन्युलोसाइट्स आहेत आणि अग्रॅन्युलोसाइट्स आहेत. तर ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजेच काय, कणिका पेशी, आणि अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय, अकणिका पेशी. अकणिका पेशी, आता मागच्याच वर्षी प्रिलिम्सला हा प्रश्न पडला होता, म्हणजे कंबाईनच्या. तर आपण बघतो मध्ये प्रश्न असा होता, की संख्या जी आहे ती WBC मध्ये कुठल्या पेशींची संख्या जास्त असते आणि कुठल्या पेशींची संख्या कमी असते. प्रामुख्याने WBCच्या बाबतीत हा प्रश्न होता. तर यामध्ये तुम्हाला एक ॲव्हरेज रेंज माहिती असायला पाहिजे. तर WBC असतात त्यामध्ये कोणत्या पेशी जास्त असतात आणि कोणत्या पेशी कमी असतात. तर आपण बघतो की WBC मध्ये ज्या काही पेशींचे प्रकार पडतात त्यामध्ये ग्रॅन्युलर साइट्समध्ये प्रामुख्याने 3 प्रकार, न्यूट्रोफिल्स, इसिनोफिल्स आणि बॅसोफिल्स. तर अग्रॅन्युलर साइट्स आहेत त्यामध्ये लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स अशा प्रकारे प्रकार पडतात. तर ग्रॅन्युलर साइट्स आहेत त्यामध्ये आपण बघतो की त्यांचं जे प्रमाण असते ते किती असते, जवळजवळ आपल्याला 65% एवढं न्यूट्रोफिल्स यांचं प्रमाण दिसून येते. आणि न्यूट्रोफिल्स काय करत असतात, तर सूक्ष्मजीवांना मारतात, म्हणून यांना आपण फॅगोसायटिक असं सुद्धा म्हणतो असतो. नंतर इसिनोफिल्स आहेत, तर इसिनोफिल्स इथे उच्चार वेगळा असू शकतो, तर आणखी त्याला एक शब्द सुद्धा आहे, ऍसिडोफिल्स सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा ओसिनोफिल्स म्हणा. मी उच्चार तिथं सायलेंट जर घेतला तर ओसिनोफिल्स सुद्धा येऊ शकते याचा उच्चार, किंवा दुसरा शब्द आहे ऍसिडोफिल्स. अल्टरनेट सुद्धा नाव लक्षात ठेवा.
तर याचं काय काम असतंय, ॲलर्जीमध्ये जी काही संख्या वाढत असते, तर म्हणजे ॲलर्जीमध्ये यांची संख्या वाढते कारण ह्या अँटी ॲलर्जिक म्हणून काम करत असतात. म्हणून आपण त्याला ॲसिडोफिल्स असं म्हणतो. म्हणून समजलं तुम्हाला? तर याचं प्रमाण जे आहे ते 3%च असते. नंतर आपण बघतो बॅसोफिल्स आहेत. तर बेसोफिल्स म्हणा किंवा बॅसोफिल्स म्हणा, यामध्ये हिपॅरिन आणि हिस्टामिन यांचे वहन करणं म्हणजे आणि ह्या सुद्धा एक अँटी एलर्जिक म्हणून सुद्धा काम करत असतात. आता हे झालं आपण ग्रॅन्युलर साइट्स मध्ये बघितलं. तसंच अग्रॅन्युलर साइट्स आहे. अग्रॅन्युलर साइट्स मध्ये आपण बघतो लिम्फोसाइट्स आहेत आणि मोनोसाइट्स आहेत. लिम्फोसाइट्स मध्ये त्या नेमक्या काय काम करतात, तर प्रतिकार क्षमतेत म्हणजे रोगप्रतिकार क्षमता आपली जेव्हा डेव्हलप होण्याच्या याच्यात असते, त्यामध्ये अँटीबॉडी तयार करण्याचं काम जे आहे ते लिम्फोसाइट्स करत असतात. आणि लिम्फोसाइट्स ज्या असतात ना, जे रोगकारक जे जीवाणू असतात किंवा बॅक्टेरिया असतात किंवा विषाणू असतात, यांना मारण्याचं काम करत असतात. शेवटचा प्रकार यामध्ये आहे मोनोसाइट्स. मोनोसाइट्स असते त्यांची संख्या आपण बघतो 3 ते 9 आपल्याला 9% दिसायला म्हणजे पाहायला मिळते. एकूण WBC पैकी किती 3 ते 9%. तर यामध्ये ह्या नेमक्या काय काम करतात, तर स्कॅव्हेंजर म्हणून काम करतात. मृत सूक्ष्मजीव असतात त्यांना ते खाण्याचं काम करतात. म्हणजे अशा प्रकारे WBC जे आहे त्याचा रोल आपल्या शरीरामध्ये अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा आहे आणि WBC बद्दल माहिती असायला पाहिजे. तर हे फक्त एक बेसिक माहिती झाली, डिटेलपणे आहे. आणखी काही महत्वाचे मुद्दे सुद्धा आहेत, जसं हिपॅरिन म्हणजे काय, हिस्टामाइन म्हणजे काय. हिपॅरिन म्हणजे शरीरामध्ये रक्त गोठू नये यासाठी असणारं रसायन. जसं आपण बघतो की आपल्या शरीरातलं रक्त जर बाहेर पडलं तर ते लगेच गोठते. आपल्या शरीरामध्ये असताना ते गोठत नाही. मग गोठत नाही याच्यासाठी काय असं कुठलं एन्झाईम आहे किंवा कुठलं फॅक्टर आहे किंवा कुठलं कंटेन आहे की जे त्या रक्ताला गोठू देत नाही, तर ते आहे हिपॅरिन. त्याच्यानंतर हिस्टामाइन असते. आपण जेव्हा आपल्या कुठेतरी आपल्याला जखम झाली, त्याच्यानंतर काय ते आपल्या याला सूज येते ना, तर हिस्टामाइनचं काम काय असते, सूज आल्यानंतर तिथे जे स्रवणारं सिक्रेशन असणारं रसायन असते ना, ते हिस्टामाइन असते, जे मास्ट पेशी तयार करत असतात. आपल्या शरीराला समजते तिथे जखम झाली तेव्हा आपलं शरीर काहीतरी संप्रेरके उत्प्रेरित करत असते. त्यापैकीच एक हिस्टामाइन, जिथे सूज आली त्या ठिकाणी अशा प्रकारे त्याचं सिक्रेशन होत असते. ते काही महत्वाच्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगितलं, जसं WBC आहे त्याला आपण ल्युकोसाइट्स असं म्हणतो आणि जसं RBC आहे त्याला आपण इरिथ्रोसाइट्स असं म्हणतो आणि प्लेटलेट्स आहेत त्याला आपण काय म्हटलं, थॅम्ब्रोसाइट्स असं म्हटलं. तर आता प्रत्येकामध्ये मी तुम्हाला सांगितलं जसं त्यांची संख्या वाढली तर काय होईल, कमी झाली तर कोणता रोग होईल, तशाच प्रकारे WBC मध्ये सुद्धा असते. जर WBC ची संख्या वाढली तर त्याला आपण सायटोसिस असं म्हणतो आणि त्याची जर संख्या कमी झाली तर आपण ल्युकोपेनिया असं म्हणतो. महत्वाची गोष्ट मी जसं तुम्हाला सांगितली, कुठलाही रोग असो त्यामध्ये WBCची संख्या काय होते, प्रथम वाढत असते. तर अशा प्रकारे आणि आपण याबद्दल माहिती घेतली. आता तुम्हाला लिम्फोसाइट्स हा जो WBCचा प्रकार आहे याबद्दल थोडक्यात सांगते. त्यामध्ये प्रामुख्याने बी सेल, टी सेल आणि NK सेल असतात. आता बी सेल काय करतात, अँटीबॉडी तयार करण्याचं काम करतात. टी सेल जे आहे ते काय करतात, सेल मेडिएटेड इम्युनिटी करण्याचं काम करतात आणि NK सेल आहे ते विषाणूला मारतात. मला एक गोष्ट सांगते की जसं आपल्या शरीरामध्ये एखादा पॅथोजन आहे, पॅथोजननी एंट्री केली, पॅथोजनमध्ये ते मग व्हायरस असू दे किंवा बॅक्टेरिया असू दे किंवा फंगस असू दे, कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल फॅक्टर आहे जो आपल्या बॉडीवर काय करत असेल, अटॅक करत असेल, तेव्हा आपली बॉडी काय करते, तर त्या फॅक्टरला म्हणजे त्या पॅथोजनला मारण्यासाठी काय करत असते, एक टेम्परेचर करत म्हणजे आपल्या शरीराचं तापमान वाढवेल किंवा एलर्जी तयार करेल किंवा काहीतरी म्हणजे ती काय करेल, रिॲक्शन करेल, जेणेकरून तू त्याला आपल्या बॉडीचं काम काय असते की दुसरा कोणीतरी आपल्या घरामध्ये शिरलाय तर आपल्याला त्याला काय करायचंय, मारायचंय. मग ती काय करेल, काहीतरी ऍक्शन करेल, रिॲक्शन करेल. तर अशा ज्या काम करत असतात त्या WBC करत असतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने बी सेल, टी सेल आणि NK सेल असतात. आता यामध्ये आपण बघतो की टी सेल मध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते शरीरामध्ये रोग प्रतिकारक क्षमता टिकवण्यासाठी आणि एक सैनिकी म्हणून ते काम करत असतात. आता एक गोष्ट आहे ज्यामध्ये आपण बघतो कुठला तरी रोग झाला तर सगळ्यात पहिले ह्या सेल ज्या आहेत त्या ऍक्टिव्ह होतील आणि त्या मारण्याचं काम करतील. कुठलाही रोग आपल्या शरीरामध्ये नवीन पॅथोजन येत असेल किंवा कुठल्याही रोगाची एंट्री होत असेल त्यावेळेस नेमकं काय होत असते, ह्या सेल ऍक्टिव्ह होतात, एक अलार्म वाजवतात आणि सगळ्या सेल काय होतात, तर
ऍक्टिव्ह होऊन त्या पॅथोजनला मारण्याचा प्रयत्न करतात. पण ज्यावेळेस एड्स हा रोग असतो त्यावेळेस काय होते, आपल्या शरीरामध्ये तो अलाराम वाजतच नाही. म्हणजे एखाद्या पीडित व्यक्तीला एड्स हा रोग झालेला असेल त्यावेळेस नेमकं त्याच्या शरीरामध्ये काय गोष्टी होत असतात. तर बघा काय होते, ह्या ज्या सेल आहेत ना, तो व्हायरस असा असतो की ह्या सेलला ऍक्टिव्ह होऊ देत नाही. जी सेल ऍक्टिव्ह होते तिला पहिलं खाऊन टाकतो. मग असं करत 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 काय करतो, तो पूर्ण ज्या आहेत त्या महत्वाच्या अलारामिंग ज्या सेल आहेत, ज्या आपल्या शरीरामध्ये अलार्म वाजवतात की इथे तुमचा पॅथोजन आलेला आहे किंवा त्या काहीतरी रिॲक्शन देतात, अशा सेललाच तो व्हायरस मारून टाकतो. मग तो व्हायरस काय करतो, अशा सेलला मारल्यामुळे एक 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 शरीर जे आहेत, शरीराचे पार्ट आहेत ते निकामी होत जातात आणि अशा प्रकारे पूर्ण बॉडीवर काय करून टाकतो तो व्हायरस, नियंत्रण करून टाकतो. आणि त्याच्यामुळेच हा एड्स हा रोग आहे ज्याच्यामध्ये वॅक्सिन बनवणं खूप कठीण आहे. तर म्हणूनच आजपर्यंत आपण बघतो की एड्सवर वॅक्सिन आपल्याला पाहायला मिळत नाही. अशा प्रकारे मी तुम्हाला काही ॲडिशनल गोष्टी सुद्धा सांगितल्या. तर हा टॉपिक खूप मोठा आहे आणि खूप वास्ट आहे. यातला हा फक्त आपण छोटासाच टॉपिक घेतलेला आहे. यामध्ये रक्तवाहिन्या आहे, त्याच्यानंतर आपण बघतो त्याच्यामध्ये डिटेल माहिती आहे, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर आहे किंवा जर आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम अभ्यासतो म्हटलं तर हा टॉपिक खूप मोठा आहे. तर हा एक छोटासा टॉपिक, हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही कमेंट्स असतील, सजेशन, ऑब्जेक्शन जे काही असेल ते तुम्ही कमेंटमध्ये बिनधास्तपणे सांगू शकता. तर आजचा हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फीडबॅक देत चला, कारण हे लेक्चर बनवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते. तर अशा प्रकारे काही नवीन सुद्धा भाग आपण घेऊन येणार आहोत. तर हे लेक्चर कसं वाटलं, भेटूया पुढील भागात अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.